नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे आंबट तिखट गोड चवीची चटकदार आणि चटपटीत अशी ही चिंच खजुराची चटणी. या चटणीविना समोसा असो किंवा चाट सर्वच पदार्थ अपूर्ण आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी चिंच घेतलेली आहे आणि चिंच आपल्याला धुवून घ्यायची आहे. चिंच इथे धुवून झालेली आहे. दुसऱ्या पातेलीत मी पाणी घेतलेलं आहे. आता ही धुवून घेतलेली चिंच आपल्याला 2 तासासाठी झाकून भिजत घालायची आहे. 2 तासानंतर चिंच आपली छान इथे भिजून तयार आहे. ज्याप्रमाणे आपण इथे चिंच भिजत घातली होती त्याचप्रमाणे खजूर देखील मी पाण्यात भिजत घातलेली होती. आता भिजून घेतलेली खजूर आणि चिंच आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची आहे आणि फाईन याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. याप्रमाणे इथे याची फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे मी आता ही पेस्ट पुरणाच्या चाळणीवर टाकून गाळून घेत आहे, जेणेकरून त्यात असलेले रेशेस वगैरे निघून जातील आणि छान अशी फाईन याची पेस्ट तयार होईल. तर या पद्धतीने मी काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यातनं एवढी घेतलेली आहे. आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि ही तयार केलेली पेस्ट आपल्याला कढईत टाकून घ्यायची आहे. जेवढी इथे आपण पेस्ट घेतलेली आहे त्याच्या दुप्पट इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ देखील आपण इथे किसूनच घातलेला आहे. अर्धा चमचा इथे साधं मीठ घालत आहे. 2 चमचे भरून इथे भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचाभर इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे. अर्धा चमचा इथे काळं मीठ आणि 1 चमचा भरून इथे चाट मसाला घातलेला आहे. हे सर्व आपल्याला छान आता चटणीत मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ इथे वितळून गेलेला आहे आणि मसालेही छान आपले मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला चटणीला 2 मिनिटासाठी उकळ काढून घ्यायची आहे. मग तयार आहे आपली चिंच खजुराची ही चटणी. इथे आपली चटणी तयार आहे. मी आता परत एकदा ही चटणी चाळून घेत आहे. डबल गाळून घेतल्यामुळे काय होतं की मसाल्याचे कण किंवा मग गुळात असलेले खडे निघण्यास मदत होईल, म्हणून मी इथे डबल गाळून घेत आहे. तुम्ही एकदाही गाळलं तरी चालेल. तर डबल गाळून घेतल्यामुळे अगदी मार्केटसारखी ही चिंच खजुराची चटणी तयार होते. तर डबल गाळून घेतल्यानंतरही तुम्ही बघू शकता एवढं या चटणीतून निघालेलं आहे आणि तयार आहे आपली चिंच खजुराची चटपटीत अशी चटणी. तुम्ही बघू शकता केवढी छान आपली ही चटणी तयार झालेली आहे. चटणी तयार आहे आणि मार्केटपेक्षा तर भारीच आहे. मार्केटच्या चटणीमध्ये प्रिझर्वेटिव्स असतात आणि ते आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. म्हणून अशी चटणी एकदा तयार करून हवाबंद डब्यात वर्षभर देखील आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर बघा ना केवढी छान आपली ही चटणी तयार झालेली आहे. चिंच खजुराची चटणीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.